हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इझी एम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। दिवाळी म्हटली की आपल्या फराळाच्या ताटात चकली सगळ्यांनाच आवडते। खूप सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे, पण बऱ्याच जणांना चकली हा पदार्थ आहे ना चुकतो करताना। बऱ्याच जणांचा मऊ पडतात, तर बऱ्याच जणांचे कडक होतात। अगदी साधी सोपी आणि इन्स्टंट अशी चकली चवीला भाजणीसारखीच लागते आणि करायला अगदी सोपी। आणि बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी झटपट तयार केलेली आहे आणि अगदी कुरकुरीत आहे आणि तेलकट न होणारी। अगदी जवळून तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे। तेलकट न होणारी मस्त खुसखुशीत, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील। तर अशी आज आपण चकली बनवणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तर आपण साहित्य बघूया चला। एक वाटी पोहे घेतले, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतली, अर्धी वाटी आहे ना आपण आहे ना तांदळाचं पीठ घेतलेले। अगदी छान आता आपण आहे ना मिक्सरचं भांडं घेतलं, पोहे टाकून घेतले, फुटाण्याची डाळ टाकून घेतली, मिक्सरला छान ग्राइंड करून घ्यायचं। अशा पद्धतीने व्हिडिओ पूर्ण बघा, अगदी झटपट तयार होतात ह्या चकल्या। छान पीठ तयार झालेले बघू शकता। एका चाळणी घ्यायची, चाळणीच्या साहाय्याने मस्त पीठ आहे ना चाळून घ्यायचं। अशा पद्धतीने गाठी राहणार नाही। तर ही प्रोसेस करून झाल्यानंतर आहे ना आपण तांदळाचं पीठ टाकून घ्यायचंय। तांदळाचं पीठ तुम्ही कमी जास्त करू शकतात। तर मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, दोन चमचे जिरं टाकून घेतलं, 2 चमचे धना पावडर टाकून घेतली, 1 मोठा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, व क्रश करून टाकून घेतला, जिरा पावडर टाकली, त्याच्यानंतर पांढरे तीळ मोठे 2 चमचे टाकून घेतली, हिंग टाकून घेतला। छान आता मिक्स करून घेते मी पिठामध्ये व्यवस्थित। आणि गरम कडकडीत असे 2 पोहे खाण्याचे चमचे असताना ते टाकून घेतलं अशा पद्धतीने। आणि व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने चाळायचं आहे, कारण कडक तेल असतं ते हात भाजू शकतात। तर अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने चाळून घ्यायचं। नंतर दोन्ही हाताच्या साहाय्याने मस्त व्यवस्थित पीठ आपण आहे ना छान मिसळून घ्यायचं, चोळून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये। तर मस्त असं मिसळून झाल्यानंतर आहे ना कोमट पाणी करायचं, चांगलं कडक पाणी करायचं वाफ निघेपर्यंत। तर असं थोडं घेऊन पाणी टाकायचं आहे आणि जास्त पाणी एकदाच न वापरता आपण थोडं पाणी करून व्यवस्थित पीठ मळणार आहोत। आणि हे पीठ खूप मेहनतीने मळायचं आहे, छान एकजीव होईपर्यंत मळायचं आहे, नाही तर चकलीचे ना तुकडे होतात। तर परत मी पाणी टाकलं, परत छान असं मळून घेणार आहे एकजीव होईपर्यंत। तर अशा पद्धतीने आता आपला गोळा तयार झालेला आहे। आता आपण 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून देऊया। परत एक वेळेस बघायचं आहे, चकल्या करून बघूया आता। तर मी सोरा घेतला, चकलीचा साचा टाकून घेतला, छान असं पाठीमागून पॅक करून घेते अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये। तर याला आम्ही सोरा म्हणतात, तुम्ही काय म्हणतात ते तुम्ही नक्की सांगा तुमच्या भागात। तर व्हिडिओ कुठून बघतात कमेंटला नक्कीच उत्तर द्या। आता आपण जो पीठ मळून घेतलं होतं ना ते पीठ आपण सोऱ्यामध्ये भरून घेणार आहोत, दाबून भरून घ्यायचं आहे, गॅप ठेवायचा नाही, हाताने दोन्ही हाताने छान दाबून भरून घेतला। आता आपण आहे ना चकल्या पाडून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये। तर मी झटपट अशा इन्स्टंट अशी चकली बनवली होती, खूप छान लागली। तुम्ही सुद्धा बनवा आणि कमेंट करा। तर आता हे दोन्ही टोकं जे असतात ना ते आपण पॅक करून घेणार आहोत, कारण की आपली चकली पसरून जाते तेलात टाकल्यामुळे। तर छान पद्धतीने दोन्ही टोकं छान दाबून घ्यायचेत, एकाच डायरेक्शनने चकली अशी गोल गोल फिरवायची। आपल्याला छोट्या मोठ्या आकारात, ज्या आकारात आवडत असेल त्या आकारात तुम्ही अशा पद्धतीने चकल्या बनवून घ्यायच्या आहेत। बघू शकता अजिबात आपली तुटलेली नाही आहे, आपण पीठ छान मळून घेतलं होतं। तर तुम्ही सुद्धा असंच पीठ छान मळून घ्या। आता आपण आहे ना एक पीठ टाकून घेतलेले, अगदी बुडबुडे आले, याचा अर्थ आपलं कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे। आणि छान आता आपण आहे ना चकल्या टाकून घेणार आहोत। तर चकल्या छान असे बुडबुडे आलेले, पांढरे बुडबुडे आले। जेव्हा आपली चकली तयार होईल तळून तेव्हा आपल्या अजिबात हे बुडबुडे दिसणार नाही। आता बघू शकता बुडबुडे आज थोडे कमी झालेले आहेत, तर याचा अर्थ आपली चकली अर्धी भाजून तळून झालेली आहे। तर अशा पद्धतीने
तुम्हीसुद्धा झटपट इन्स्टंट अशी चकली तयार करा आणि खाण्यासाठी खूपच मस्त आणि चविष्ट होते. कुरकुरीतसुद्धा तेवढीच मस्त होते. बघू शकता व्हिडिओमध्ये छान अशी चकली तयार झालेली आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा. धन्यवाद.